राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संप हा पुकारला होता. याच अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक ही संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या 18 अत्यंत महत्त्वाच्या मागण्या या करण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्यांना माननीय मुख्य सचिव यांनी महत्त्वाचे असे निर्देश दिलेले आहे. या मागण्यांपैकी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या होत्या, ज्यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करावी, जुनी पेन्शन योजना, आश्वासित प्रगती योजना, संच मान्यतेचा शासन निर्णय आणि सेवानिवृत्तीचं वय 60 करा. या महत्त्वाच्या मागण्यांच्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांनी कोणते निर्देश दिलेले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने जो संप पुकारला होता, त्या संपांच्या अनुषंगाने जी महत्त्वाची बैठक झाली, त्या बैठकीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्या मागण्यांच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्देश या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासकीय पत्र, शासनाचे निर्णय हे जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक 24 एप्रिल 2026 आहे. हे पत्र महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेलं आहे. पत्राचा विषय आहे राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने बैठक. या पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून माननीय मुख्य सचिव महोदय यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 22/4/2026 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडण्यात येत आहे. सदर इतिवृत्तातील आपल्या विभागाशी संबंधित मुद्द्यांबाबत नियमानुसार कार्यवाही करून तसा अनुपालन अहवाल या विभागास पाठविण्यात यावा, ही विनंती असे माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. आता आपण या बैठकीचं इतिवृत्त जे आहे ते थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. माननीय मुख्य सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22/4/2026 रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या विविध मागण्यांबाबत बैठकीचे इतिवृत्त. पहिली मागणी होती सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करण्यात यावी. या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आहेत. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना 15 दिवसात निर्गमित करण्यात येईल. संबंधित विभाग असेल वित्त विभाग. त्यानंतरची दुसरी मागणी होती सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यांवर माननीय मुख्यमंत्री स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यातून एकदा चर्चासत्राचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे. या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आहेत. सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यांवर माननीय मुख्य सचिव यांच्याकडे 3 महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात येईल आणि संबंधित विभाग असेल सामान्य प्रशासन विभाग. तिसरी मागणी होती दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान, अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वसती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा. या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आहे. मागणी मान्य करता येणार नाही.
चौथी मागणी होती चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा. शासन सकारात्मक असून याबाबत विचार करण्यात येईल. आणि या अनुषंगाने संबंधित विभाग आहे तो सामान्य प्रशासन विभाग, सेवा आणि वित्त विभाग. पाचवी मागणी होती ती आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने 10, 20, 30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा. या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आहेत. 10, 20, 30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने लागू करण्याबाबत विचार करण्यात येईल. आणि संबंधित विभाग असेल तो वित्त विभाग. यानंतरची सहावी मागणी होती राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा सन 2005 पासून आकृतिबंध तयार करण्यात यावा. तसेच पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतमधील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांचे नियमित समावेशन करावे. या संदर्भातील माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. सातवी मागणी होती सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी यांना सर्व महत्त्वाच्या इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी. या संदर्भातील माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. आठवी महत्त्वाची मागणी होती ती सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात. सेवानिवृत्तीचे वय 60 करा. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे आणि संबंधित विभाग हा वित्त विभाग असेल. 10 वर्ष सतत काम करत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. या संदर्भातील आपण निर्देश जाणून घेऊ शकता. एका वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या द्या. एक वेळची बाब म्हणून अनुकंपा तत्वावरच्या नियुक्त्या द्या. या मागणीच्या अनुषंगाने महत्त्वाचे माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आहेत. अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियुक्त्यांबाबत संघटनेने अपर मुख्य सचिव सेवा यांच्याकडे माहिती देऊन पाठपुरावा करावा. सामान्य प्रशासन विभाग, सेवा हा त्यांच्याशी संबंधित विभाग असेल. 11वी मागणी होती अनेक विभागात लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ काळ कार्यात्मक उच्च पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अपेक्षित वेतन वृद्धीचा लाभ संबंधितांना मिळत नाही. याबाबत सुधारित धोरण करण्यात यावे. माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. 12वी मागणी होती PFRDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी. 13वी मागणी होती सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याड हिंसक हल्ल्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी. यासाठी IPC कलम 353 मध्ये दुरुस्ती करून कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावे. त्यानंतरची 14वी मागणी सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा. 15वी मागणी आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1989च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा. ज्या विभागाने सेवा भरती नियम व आकृतिबंधास अद्याप शासन मंजुरी घेतली नाही त्यांना अशी मंजुरी विहित मुदतीत देण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या. आणि या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. 17वी मागणी होती शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन आदेशाबाबत पुनर्विचार करावा. या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आहेत. सदर शासन निर्णयातील काही विशिष्ट मुद्द्यांबाबत अडचणी असल्यास संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यास त्या शासनाकडून तपासण्यात येतील. अशा प्रकारचे महत्त्वाचे 18 मुद्दे, त्यांची मागणी आणि त्या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांचे निर्देश आणि संबंधित प्रशासकीय विभाग आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. महत्त्वाच्या अशा मागण्या होत्या. या मागण्यांच्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिवांनी महत्त्वाचे असे निर्देश दिलेले आहे. सदर बैठकीचे इतिवृत्त आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.